इतर किल्ल्यांची तुलनेत हरिश्चंद्रगड हा वेगळाच आहे. सर्वात मोठा घेर असलेला. So let's start the ride. Today I'm going to Harishchandragarh. So welcome to my channel guys. My name is Rohan Deshmane. अपनी राइड स्टार्ट कर रहे हैं अपन. मैं 2.7 की रिजोल्यूशन पर शूट कर रहा हूँ. मुझे पेट्रोल भी भरना है, शायद कम है. लेट्स सी. लेट्स स्टार्ट द राइड. मोरया. आपल्यासोबत राईडमध्ये असणारे 5 लोक ती तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये भेटल्या. अभिषेक आहे, आदिल आहे, त्यानंतर हरी आहे, आणि अजून एक ऋषिकेश म्हणून माझा जुना मित्र आहे, तो पण येणार आहे. मी माईक जॉईन केला आहे, बट तुम्हाला आय डोंट नो की तुम्हाला कसा आवाज येत आहे. सो लेट्स सी. तुझ्या एडिटिंगमध्ये तेव्हा समजेलच मला. डोंट नो वाय इट इज कमिंग सो ब्लॅक. थोडे डेज अगो मी रील शेअर केला होता. तो ऑलमोस्ट 70K क्रॉस झाला आहे 4 दिवसांमध्ये. माणिकबागचा जो रोड आहे, सिंहगड रोड, तिकडे मी शूट केला होता तो व्हिडिओ. पावसाने पाणी खूप जास्त भरलेलं, त्यामुळे लोक पावसाच्या पाण्यात चालत चाललेले. त्यावर एवढे खतरनाक कमेंट्स आले. तुम्ही माझ्या चॅनलला बघू शकता. माझ्या चॅनलचं नाव आहे रोहन देशमाने. त्याच रोडला आपला मित्र राहतो पुढे, आदिल. अभिषेक पण तिथं वाट बघत आहे. चला त्यांना भेटू आपण. आपल्यासोबत आहे उर्मिला. से हाय उर्मिला. मिनिटीचे घातले पेट्रोल असतं. तर या आदिल माणसानं 1 तास थांबवले. 1 तास. काय वाटतंय का? हम लोग बालेवाड़ी आएंगे. हमारे साथ साथी जो होते हैं इसके पल्सर. गुड मॉर्निंग बालेवाडी. कसं वाटतंय तुम्हाला? थोडं वल्ल झालं बरं. घंटा कुछ दिख नहीं रहा है. राइट साइड में डैम है, कुछ दिख भी नहीं रहा है. रोड पूरा. ये बादल है, बादल भाई साहब. सामने का दिख रहा है. डर भी लग रहा है और हम लोग मजा भी ले रहे हैं. भाई क्या रिस्की रोड है. वाह, व्हाट अ गुड शेप. ये साइड से अगर हम चल के गए तो काली वाटरफॉल पहुंच जाएंगे. जैसे किलेश्वर गांव के एग्जैक्ट एंड में स्टार्टिंग पॉइंट ऑफ हरिश्चंद्रगढ़. पानी अभी बहुत नीचे चला गया, लेकिन अगर आप विदाउट क्लाउड के मौसम में आओगे तो आप देखोगे कि वो पॉइंट भी नहीं दिखेगा आपको. तो आगे वो हरिश्चंद्रगढ़. यह है किलेश्वर गाँव. आपला स्टार्टिंग पॉईंट एक्झॅक्ट तिथे आहे. पुढे एक छोटंसं हॉटेल आहे. पुढे गावात नवीन रोड पण झाला आहे. इथं हॉटेल जान्हवीपासून स्टार्टिंग पॉईंट आहे आपला. तो गाडी पार्क करू आणि मग आपण पुढे जाऊ ट्रेकला. तिकडून इथे आम्ही गाडी पार्क केली आहे. ते वाऱ्याने होतं असं जान्हवी हॉटेलपासून, आणि इकडून आपल्याला स्टार्टिंग पॉईंट आहे. हमने ये कर दिए ब्लॉग सारे. तो यहाँ पर एक सीमेंट का बोर्ड है, वहाँ से फर्स्ट राइट लेना है आपको. ये वाले रूट से आना है. कुठं चालली? हे तिकडे येतं सोड. तिकडे येणारा रस्ता सगळं सेमच रूट आहे ना, कशाला तू बोललास? ह्याला वाटतं त्याला सगळं माहिती चला. आपल्याला. हर हर महादेव. हर हर महादेव. लेट्स गो. उर्मिळा सावकाश. उर्मिळा रस्ता सापडला नाही ना दुर्मिळा होशील. एकच होतं रे हाताला. जांबू. असं रूट आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिर. इथून स्ट्रेट लिहिलंय
हरिश्चंद्रगड हा पुणे, ठाणे, अहमदनगर जिल्ह्याची सीमेवर आहे. तसेच मुघल आणि मराठ्यांचे समकालीन इतिहास देखील इथे आहे. सह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत हरिश्चंद्रगड हा वेगळाच आहे. हरिश्चंद्रगडावरून जुन्नरच्या दिशेस शिवनेरी, हडसर, मंदिरे, सिंधुळी, जीवधन असे बरेच किल्ले इथून दिसतात. Come on guys. How is the Josh? आदिल. आदिल कुठं राहिला? आधी अडकला. गेला कर. कंगडा भेटतं, लिंबू सरबत, कोकम सरबत. हा शेकोटी कशाला केली आहे? थंडी वाजते. अच्छा बरोबर बरोबर आहे. हरिश्चंद्रगडावरील काही पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे तोलारकिंड, हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, कोकणकडा आणि तारामती शिखर. लास्ट टाइम तर नव्हती इथनं एंट्रन्स फी. लेट्स सी. तिला दम लागून बसलेली आहे. कसा आहे रूट? नेक्स्ट टाइम जर कधी घेऊन आलास तर विचार कर फक्त. तर आता आम्ही हरिश्चंद्रगडाच्या वर आलो. इथे पण एक छोटंसं हॉटेल काढून ठेवलेलं आहे. केलॉग्स ब्रेक होता. स्टार्ट. थोड दे की हातात मला. तू घे बाकी. का लवकर? घे की तू. लवकर का? गम ठेवायला चला. आहे मी. चला. बऱ्याच ठिकाणी मला इथं प्लास्टिक बॉटल्स दिसले. स्प्राईटचे बॉटल्स आहेत, फ्रुटी आहे. काय लावले मित्रांनो? गडावर येते ॲटलिस्ट खराब तर नका करू गड. काय गर्दी आज भाई, लोक एवढी गर्दी. सॅटर्डे संडे. हा ना, एवढी पण गर्दी नका करू. गड किल्ले आहेत. भाई साहब. इथं आवाज पण मस्त घुमतो. म्हणजे पाणी भरलं एकदम फ्री सारखं आहे बघा. कोकणकडे इकडून असं रोड आहे. इथनं स्ट्रेट आहे, जास्त पण स्ट्रीट नाही. आता मग साफारचं रूट बोलतात. शूजला ग्रीप नसल्यामुळे थोडंफार म्हणजे सारखे कंटिन्युअसली घसरतात. इथे येऊन लिटरली आमचे डोळे पांढरे झाले. हे बघा क्लाउड्स, फुल क्लाउड्स, काहीच दिसेना झाले लिटरली. हा सर्वात मोठा घेर असलेला हा महाराष्ट्रातला एकमेव किल्ला. हा 3 जिल्ह्यांच्या बाउंड्रीजवर आहे.
आता आपण जे बघतोय हा ठाणे जिल्हा खाली, म्हणजे खाली डायरेक्ट 2000 फूट खाली आहे. तर हे ढग असल्यामुळे आपल्याला खाली दिसत नाही, पण हा आहे ठाणे जिल्हा. इकडचा आहे नगर जिल्हा, जी पाचने, तुम्ही कुठून आले? हा, जे पाचनेकडून आले तो नगर जिल्हा. आणि तारामतीच्या पलीकडे जो आहे टोलार खिंडीच्या त्या बाजूला खिरेश्वर, तो पुणे जिल्हा. अशा 3 जिल्ह्यांच्या बाउंड्रीजवर हा हरिश्चंद्रगड आहे. या तिन्ही जिल्ह्यांमधून डायरेक्ट गडावर येणाऱ्या ज्या गडवाटा म्हणतो आपण, तिन्ही जिल्ह्यांमधून वर येणाऱ्या गडावर येणाऱ्या ज्या गडवाटा आहेत या एकूण 16 वाटा आहेत. 16 गडवाटा. आणि हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला, जसं तुम्ही आता पाचनेला थांबलात तर सादडे घाट, करबदरा, जवारीची वाट, या बाजूला माकडनाळ, चोरदरा, अशा हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला येणाऱ्या कोकणातून या 9 घाटवाटा आहेत. अशा एकूण 25 वाटांचं वैभव असलेला हा हरिश्चंद्रगड आहे. या 25 वाटांपैकी माझ्या सर्व वाटा झालेल्या आहेत. या मी 25 ते 25 वाटा म्हणजे 16 गडवाटा आणि 9 घाटवाटा अशा मी चढून आणि उतरून ह्या 21 मार्च 2024ला माझं ते मोहीम पूर्ण आली. त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड प्रदक्षिणा म्हणजे तळातून, म्हणजे पाचनई ते पाचनई आम्ही अशी केली होती. त्याला 3 दिवस लागले आम्हाला. पाचनई ते टोलार खिंडीतून खिरेश्वर, खिरेश्वरून नळीच्या वाटेने बेलपाडा आणि बेलपाड्यातून सादडे घाटातून परत पाचनई, अशी ती हरिश्चंद्रगडाची प्रदक्षिणा तळातली. आणि हरिश्चंद्रगडाच्या वरची प्रदक्षिणा म्हणजे कोकण कड्यापासून कडेकडेने ज्या 16 वाटा जिथे जिथे आलेल्या आहेत असं कडेकडेने आम्ही फिरून त्याला आम्हाला 1.5 दिवस लागला. तर काकांनी खूप बरंचसं नॉलेज दिलेलं आहे. आता मी चाललोय परतीला. सो आम्ही जो रूट चूज केला तो सगळ्यात लॉंगेस्ट आहे खिरेश्वर गावातून. तुम्ही इकडून जर आला तर इझी पडेल खूप नाशिक साईडून. यहाँ पर पूरा क्लाउडी हुआ है. अभी तो मंदिर दिखना भी बंद हो गया. इधर ही है. महादेव महादेव. कसं वाटलं तुला ट्रेकला येऊन? बेस्ट. रूट कसा होता? नेक्स्ट टाइम पक्का, पण दुसऱ्या रूट नाही. पक्का नेक्स्ट टाइम लवकरच. इकडे राईटला तारामती शिखर आहे, फेमस आहे सनराईजसाठी. हरिश्चंद्रगड याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजेच येथील कोकणकडा. 3000 फुटांपेक्षा उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू या अक्षराच्या आकाराचा आहे. उर्मिला तू घाबरू नकोस, तू शांत राहतो. इथून खूप जास्त स्टीप आहे. Why are you giving so much? आय एम होल्डिंग यू. डोंट वरी. ज्ञान पाचतोय. का 2 कोकम सरबत. आलो खाली आलो. हे बघ केवढे लागलेत बघ आंबे. हे समोरचं झाड बघ, लय वारे पण दिसले का? तर त्यानं फक्त पायची पोझिशन आणि तुमचा बॅलन्स तो महत्त्वाचा असतो भावानो. तुम्ही बॅलन्स जर ठेवला तर तुम्ही कुठेही पाय ठेवून निवांत उतरू शकता. जसं मी उतरतोय. ही पण आता शिकली आहे ऑलमोस्ट. पाय कसं ठेवायचं, कुठं ठेवायचं, ग्रीप कशी पकडायची. येस, द बॅलन्स ऑल्सो महत्त्वाचा. शूज पण मॅटर करतं. ते पण आहे. आधीचे लोक कसे चालत असतील बघ उर्मिला. हा काय शू नाही, काय नाही, साधी चप्पल बांधला असेल तर खाली पायाला फक्त ते लाकडी वगैरे काहीतरी बांधत असतील, तेच घालायचे किंवा पाला वगैरे जाड असं गुंडाळत असतील. त्याला खरं जास्त ग्रीप असेल, पण तरी पण किती डिफिकल्ट आहे. बाई सवय पण मॅटर. बाई त्याला ग्रीप नसती,
स्ट्रेंथ मॅटर करते. तो बॅलन्स मॅटर करतो. तर मी ट्रेक चालू केलं होतं अराऊंड 7 AM ला. आता वाजले आहेत 4:30. तर ऑलमोस्ट 9 ते 10 तास ट्रेकमध्ये गेलेले आहे. आणि आता आम्ही पोचलेलो आहे जिथनं आम्ही ट्रेक स्टार्ट केलं होतं. पायाचं का सरला इथं. तर हा आहे पिंपळगाव डॅम. इथून तुम्ही एका कॉर्नरवरून तुम्ही सेकंड कॉर्नर जर बघायला ट्राय केला तर तुम्हाला दिसणारच नाही. तर घरी जाताना खूप जास्त पाऊस असल्यामुळे मी व्हिडिओ कंटिन्यू नाही करू शकलो, म्हणून आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. पुन्हा भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.